खरं म्हणजे बऱ्याच काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहेत. मराठा समाजाची आंदोलनं सुरू आहेत. एक आहे की यापूर्वी जे काहीतरी 58 मोर्चे लाखाचे निघाले, परंतु ते अतिशय शांततेनं आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु यावेळेला मात्र जे आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. बीडला जे आहेत घरं पेटवण्यात आली, गाड्या पेटवण्यात आल्या, हॉटेल पेटवण्यात आली, ऑफिसेस पेटवण्यात आली. राजकीय पक्षाचे जे आहेत काही ओबीसीच्या लोकांना मुद्दाम टार्गेट करून जे आहे त्यांच्या वास्तूंची जे राख रांगोळी करण्यात आली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि एवढंच नाही तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांना, महिला पोलिसांना दगडफेक करण्यात आली, मारण्यात आलं. त्यामध्ये 80 पोलीस या जखमी झाले आणि एक दहशतीचं वातावरण राज्यामध्ये निर्माण केलं. आमची भूमिका ओबीसी एल्गारमधून लाखो लोकांच्या सभेमध्ये, रॅलीजमध्ये आम्ही हीच मांडली की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. ते आरक्षण वेगळं देण्यात यावं. ते आरक्षण ओबीसीतून देण्यात येऊ नये. त्यासाठी 3 न्यायमूर्तींची कमिटी नेमण्यात आली. क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलं. कारण फडणवीस सरकारनं जो कायदा केला त्यामध्ये जे आरक्षण त्यांनी मांडलं होतं ते हायकोर्टामध्ये मंजूर झालं, पण सुप्रीम कोर्टाने नामंजूर केलं. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जे नामंजूर करण्यात आलेलं आहे त्यावर उपाय काय आहे त्याच्यासाठी ती कमिटी नेमली. आणि म्हटलं ते करा तुम्ही आणि ते आरक्षण, वेगळं आरक्षण मराठा समाजाला घ्या. हे आमचं पहिल्यापासूनचं आमचं जे आहे म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे मग ते शुक्रे आयोग जो आहे आता ते त्याच्यामध्ये काही मी जात नाही की मग मागच्या काही सदस्यांनी राजीनामा दिला वगैरे वगैरे त्या गोष्टी आणखीन आहेतच. आणि विक्रमी वेळेमध्ये जे आहे 2.5 कोटी घरांचं जे आहे सर्वेक्षणसुद्धा करण्यात आलं गोखले इन्स्टिट्यूटतर्फे. ते सुद्धा आहे, ठीक आहे. आणि मग आज जो आहे त्यांनी कॅबिनेट समोर आणि नंतर विधान मंडळामध्ये हे बिल मांडलं की 10% आरक्षण जे आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला देण्यात यावं. आणि त्यामध्ये मराठा समाज कशा रीतीनं मागास आहे ते त्यांनी जे आहे शुक्रे समितीचा जो काही अभ्यास होता, गोखले इन्स्टिट्यूटने जी काही माहिती गोळा केली होती त्या माहितीच्या जोरावर त्यांनी ते मांडलं. आणि अर्थातच एकमुखानं जे आहे ते मंजूर झालं. आम्ही सुद्धा विरोध करण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे आम्ही सुद्धा सांगितलं की ठीक आहे करा. कारण आम्ही स्वतःच सांगत होतो की वेगळं द्या. आणि जर वेगळं देत असताना आम्ही विरोध करणं हे काही बरोबर नव्हतं. परंतु तरीसुद्धा जे आहे मी विधानसभेमध्ये उठून बोलण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी मला सांगायच्या होत्या, परंतु जे आहे त्या विधानसभेमध्ये काय झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोणालाच बोलायला मिळालं नाही. मला जे काही 4-5 मिनटं बोलायला मिळालं तेवढे मी ते काही बोललो. आता वेगळं आरक्षण दिल्यानंतर जरांगे आता परत असं म्हणतो आहे
की आम्हाला हे आरक्षण नाही, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्यांना वेगळं आरक्षण ते द्या. ओबीसीमध्ये अगोदरच 54% समाज आहे, लोक आहेत, 374 जाती आहेत, आणि त्याच्यामध्ये मराठासारखा बलदंड समाज जर येऊन बसला तर कुणालाच काही मिळणार नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण आता जर सरकार देतं आहे 10%, केवळ एका जातीला. इथे तर आमच्या अनेक जातींना मिळून 17% आरक्षण आहे 374 जातींना, आणि तिथे फक्त एका जातीला 10% आरक्षण आहे. तर त्यांनी आता ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा? त्याचबरोबर आमचं जे कुणबीकरण जे काही चाललेलं आहे राज्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिले जात आहेत. त्याची पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत. मागे सुद्धा ते पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवले. उदाहरणार्थ आता जामखेड नगरच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की इथे वीर गोसावी हे खरं म्हणजे मागासवर्गीय आहेत, म्हणजे भटक्या विमुक्त जाती आणि इतर जातींमध्ये ते अशा प्रमाणे ते येतात. माळी आहेत ते ओबीसी आहेत, आंधळे आहेत ते पण ओबीसी आहेत. पण इथे आपण पाहिलं की सगळे कुणबी असं जे आहे सर्टिफिकेट सगळं ठोकून दिलेलं आहे. पुढच्या पण पानावरती तसंच आहे, शिक्का आहे खाली, सगळे कुणबी. आता याच्यामध्ये जे आहे खेडकर आहेत ते पण वंजारी समाजाचे आहेत, पण त्याने लिहून टाकलं. मार्कंड आहेत वगैरे वगैरे. त्याचबरोबर आता पेण्णूर तालुका मोहोळ अनेक प्रकरणं आहेत. याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की मूळचं लिखाण वेगळं आहे आणि हाताने आता जे काही शाळेने भरलेलं आहे ते लिखाण वेगळं आहे. हे आपण कधीही पाहू शकता. खोडून लिहिलेलं आहे मराठा कुणबी. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर एक कोणतरी आहे चौरे, त्याच्यात लिहिलं मराठी कुणबी. हे सगळे मुळात बघा ना, कारण ते अक्षर मूळ अक्षर आणि त्याच्यामध्ये काय इथे सुद्धा खोडून लिहिलेलं आहे कुणबी, खोडून कुणबी लिहिलेलं. परत याच्यामध्ये मराठी कुणबी. हे अक्षर साधं दिसतं आहे, हे अक्षर कसं आहे ते अक्षर कसं आहे. तर हे सगळे जे आहेत तुम्हाला हे असेच हाताने लिहिलेले जे आहेत आणि खोडाखोड केलेले जे आहेत असे असंख्य जे आहेत हे नंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता. आम्ही इथे हे ठेवलेलंच आहे, पाहायला तुम्ही फोटो त्याचे काढू शकता. हे संवत गावला जे आहे एका मुख्याध्यापकाने त्यात म्हटलेलं आहे की याच्यामध्ये या शाळेच्या प्रवेशाच्या त्या रजिस्टरमध्ये 67 पूर्वीची नोंद कुणबी अशी असून त्यात कुणबी शब्दाच्या अक्षरात व शाईत बदल आहे. हे हेडमास्तराने लिहिलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही त्यांना मग सर्टिफिकेट देतो आहोत. म्हणतात की वेगळं अक्षर आहे, शाई वेगळी आहे, तरीसुद्धा आम्ही ते देतो आहोत. ठीक आहे, हे सगळं असंच आहे. आता याच्यामध्ये एका माणसाला जे आहे काय हे इंग्रजीमध्ये जे आहे काय हे मराठीमध्ये मराठा आहे, मराठा या बाजूला मराठा प्युअर मराठा. या बाजूला इंग्रजीमध्ये जे आहेत कुणबी आहे, सेम नेम. इकडे
मराठा म्हणून सर्टिफिकेट आहे, इकडे कुणबी म्हणून सर्टिफिकेट आहे. आपण पाहू शकता ज्यांना पाहायचं त्यांनी. तर हे अशा प्रकारे जे आहे हे जे कुणबीकरण जे चाललेलं आहे याला आमचा सक्त विरोध आहे. हे थांबवलं पाहिजे. बरं, आता तुम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं आहे, मग कुणबी म्हणून कशाला पाहिजे तुम्हाला? मग ते आरक्षण कुणासाठी 10% एवढं आरक्षण दिलेलं आहे. 10% म्हणजे कमी नाही आहे ना, मोठं आरक्षण आहे ते. तुम्हाला दिलं ना आरक्षण, मग कुणबी कशाला पाहिजे तुम्हाला? तसंच आता त्यांचं परत काय हे की आम्हाला जे आहे सगळे सोयरे आमचे आलेच पाहिजे. अरे सगळी सोयरे आले पाहिजे काय? पण ते नियमात बसलं तर काय? आता इथे जे आहे सुप्रीम कोर्टाचा 1996 जजमेंट आहे वलसम्मा पाऊल विरुद्ध कोचिन युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अनारक्षित प्रवर्गातील व्यक्ती आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीस दत्तक गेला, लग्न केले तरी किंवा इत्यादी कुठलंही कारण असेल तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही. इंग्रजीमध्ये त्याच्यात असं म्हटलं आहे, सुप्रीम कोर्ट हेल्ड that a person belonging to non-reserved class transplanted by adoption, marriage, conversation or any other act to family belonging to reserved class does not become eligible under Article 15(4) or 16(4). हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की तुम्ही कुठल्याही कारणामुळे वेगळी जात असेल तुमची आणि आता तुम्ही कुणाचं तरी आणलं तरी तुम्हाला ते काय मिळू शकणार नाही. नेतो ना शुक्रेंचं सुद्धा जे आहे शुक्रेंनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे. हे पहा शुक्रेंचा निकाल आहे. शुक्रेंचा निकाल आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला आहे आणि त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जाती असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याचे दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत. म्हणजे पहिल्यांदा तो म्हणतोय मराठा आहे, म्हणतो आता ते दुसऱ्याची कागद कुणबी आहे तर मलाही कुणबी करा. ते म्हणतात जर याला परवानगी दिली तर यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीचा म्हणजे रिझर्वेशनच्या धोरणात अराजकतेचा क्यास घटक निर्माण होईल, गोंधळ माजेल, असं त्यांनी स्पष्टपणे जे आहे शुक्रेंनी जे आहे त्यांच्या याच्यामध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा त्याने तेच म्हटलेलं आहे. इन फॅक्ट हिअर इज अ केस वेअर द पिटिशनर हिमसेल्फ हॅज क्लेम्ड as he belongs to caste Maratha and has subsequently seeing that some other relatives of petitioner have got some document showing them to be Kunbi caste, thought of again taking a chance of changing his status by claiming that now he belongs to caste Kunbi for some purpose only known to the petitioner. Such an attempt on the part of the petitioner, which is in the nature of approbation and reprobation, is not permissible in law. In this, if this is permitted, it will lead to a
Yes, uncertainty with regard to social status claimed by various persons and introduce an element of chaos in the policy of affirmative action initiated by state. हे शुक्रे साहेबांनी स्वतःच म्हटलेलं आहे की तो मराठा असेल आणि मग आता कोणीतरी म्हणत मी कुणबी आहे तर त्याला हे देता येणार नाही, ते स्वतः म्हणतायत. नंतर जे आहे खरं म्हणजे जे आहे 2000 साली काय ज्या कुणबी समाजाच्या व्यक्तीची 2000 साली महसूल रेकॉर्डमध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंद आहे त्यांना कुणबी दाखला देण्यात यावे अशी शिफारस केली खत्री कमिशनने. म्हणजे अगोदर ज्यांचे असतील चुकून कुणबी मराठा कुणबी त्यांना द्या. पण त्यावेळच्या राज्य सरकारनं, त्यावेळेस मी नव्हतो कॅबिनेटमध्ये, राजकीय दबावाखाली वेगळा अर्थ काढला आणि 1 जून 2004ला एक अध्यादेश काढला आणि कुणबींची पोटजात म्हणून कुणबी मराठा कुणबी म्हणून ओबीसी लिस्टमध्ये त्यांना टाकलं. आता त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे. आता सगळे सोयरे जो आहे हा शब्द जो आहे त्याला सुद्धा आमचा विरोध आहे. पितृसत्ताक समाजामध्ये जात ही वडिलांच्या परंपरेने, वंशपरंपरेने येते. सगळे सोयऱ्यांकडून जात येते असा कुठलाही उल्लेख धर्मशास्त्रात, कोणत्याही हिंदू पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिसमस पर्सनल लॉमध्ये येत नाही. तसेच सगळे सोयरेकडून जात येते असा उल्लेख कोणत्याही स्मृती, संहिता, धर्मशास्त्र, विश्वकोश, शब्दकोश, संविधान, कोर्टाचे निकाल, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्समध्ये नाही. त्यामुळे मुळातच हा तर्क जो आहे हा असंविधानिक, बेकायदेशीर आणि अतार्किक असून सर्वोच्च न्यायालयाच्या तो विरोधात आहे. त्याच्यामध्ये मल्लापल्ले साहेबांच्या हायकोर्टचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे, हायकोर्टाच्या निकालामध्ये काय 1920 onwards, the Kunbis impliedly accepted that they were actually Marathas and Kunbi was only an occupation. If the impugned decision, which is based on the sole document, is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belong to Kunbi, other backward class, and this would result in nothing sort of social absurdity, nothing but a sort of social absurdity. कारण असं जर ठरवलं तर ते कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्यावर नकार दिलेला आहे. हा शब्द कुठेही येत नाही, चुकीची नोंद आहे. सगळे सोयऱ्याचा त्यांनी जो आहे हे काढलेला आहे, तर अशा रीतीनं ते काढलेलं आहे. मला हे कळत नाही. असं आणखीन एक त्यांनी एक वंशावळ जुळवण्यासाठी, अरे वंशावळ जुळवण्यासाठी हे अधिकारी नेमलेले, मग प्रत्येकाची वंशावळ कुठून तरी शोधायची. हा काय आहे? म्हणजे आता एकदा कुणबी शोधून झालं, त्यांना काहीतरी त्यांच्या नोंदी कुणबी खोट्या केल्या, आता त्याची जर निघत नसेल वंशाचं ती शोधून काढा. ज्याला पाहिजे तो काम करतो, पण या अशा रीतीचे हे सगळे येतात. त्यानंतर
असंही त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांना देण्यात याव्यात असा जी आर आहे 25 जानेवारी. असं आहे, आता तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, पण नाही मिळालं तरी द्या. मग ते द्यायचंच असेल तर ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, लिंगायत म्हणजे जैन असेल, लिंगायत जे कोणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना तो द्या. आमचं काही म्हणणं नाही, फार चांगली गोष्ट आहे. ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना ते आरक्षण मिळेपर्यंत ह्या सुविधा जर द्यायच्या असतील 25 जानेवारीप्रमाणे, तर राज्यातील सर्व समाजातील मुलामुलींना या सोयी दिल्या पाहिजेत. एका समाजाला कसं काय देता येईल? बरं, त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की कुठेतरी म्हटलं ते 28% मराठा आहेत, ओबीसी एवढे आहेत तेवढे आहेत. मला स्पष्ट सांगायचं आहे, बाठिया कमिशनने जे काही सांगितले ओबीसीच्या समाजाची जी आहे संख्या ती आम्हाला पसंत नाही. बाठिया कमिशन स्वतः बाठिया ते तर म्हणायचे की मुंबईमध्ये ओबीसी नाहीच आहे, कुठे मुंबईमध्ये ओबीसी. आणि त्यावेळेला महेश झगडे रिटायर्ड सचिव ते मेंबर होते, ते रात्री 3-3 वाजेपर्यंत लढले. म्हणजे तुम्ही काय सांगता, इथे भंडारी आहेत, इथे धनगर आहेत, इथे वंजारी आहेत, इथे माळी आहेत, भटक्या विमुक्त आहेत, तेली आहेत, ओबीसी सर्व समाजाचे. एवढंच नाही तर यूपी आणि मध्य प्रदेशहून आलेले जे आहेत, मग ते यादव असतील, ते कुर्मी असतील, पेशवा आहेत, ते लाखोने आहेत ना. आणि त्यांनी सांगितलं नाहीच आहे. काही काही जिल्ह्यामध्ये आता अख्ख्या ठाण्यामध्ये जे आहेत आगरी आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आगरी कोळी आहेत, ठाण्यामध्ये सुद्धा आगरी कोळी कुणबी सर्व जातीचे आहेत. व तिथे सुद्धा त्याने जे आहे कमी लिहून, मी तर एका ठिकाणी दाखवून दिलं की तुमच्या रिपोर्टमध्ये सिन्नरला 4 गावांमध्ये 0 ओबीसी सांगितलं. मी तिकडे माणसं पाठवली आणि तिथे सरपंचच ओबीसी होता आणि ओबीसी संख्या भरपूर होती. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा अनेक पंच जे आहेत ते ओबीसी होते. अरे म्हटलं पंच सरपंचच ओबीसी आहे तिकडे, आणि तुम्ही आता 0. पण त्यावेळेला ते खानविलकर साहेब होते आणि त्यांना घाईघाईने ते सगळं पाहिजे होते. 15 दिवसातच द्या, 8 दिवसातच द्या, नाही तर चालणार नाही, असं त्यांनी जे काही पाठीमागे लावलं होतं. आणि त्याच्यामुळे जे आहे ओबीसीचं आमचं नुकसान झालं सुप्रीम कोर्टातील त्यांच्या सततच्या जे आहे बोलण्यामुळं. आणि आता 2 वर्ष झाली, आता का नाही ताबडतोब निर्णय घेत? मग अजून ते लटकलेलंच आहे तिकडे, अजून निवडणुका नाही. त्या तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका नाही. आणि काही ठिकाणी आमच्या ज्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या विदाऊट ओबीसी. त्यावेळेला का तर 15 दिवसात आम्ही देऊ शकलो नाही रिपोर्ट तसा. तर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला हे मान्य नाही. आता झारखंडने सुद्धा जातगणना सुरू करण्याच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत, बिहारने केलेली आहे, आंध्र करताय. मग कोण किती आहे हे तुम्ही जातगणना करा. जर 2.5 कोटी घरं कुटुंब, एका कुटुंबात सरासरी 5 म्हटलं तर 12.5 कोटी लोक होतात. म्हणजे जवळपास महाराष्ट्र झाला 15 दिवसामध्ये. खरं म्हणजे 8 दिवसात सांगितलं, मग ते थोडे दिवस वाढले. आता असतील 13, 14, 13.5 कोटी असतील. करा ना जातगणना. हे जर करू शकता तुम्ही, हां, तशीच तुझी जातगणना करायला किती वेळ लागेल? कारण गोखले इन्स्टिट्यूटने जे आहे जे केलं आहे ते मोठे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 10-15 दिवसामध्ये 2.5 कोटी घरं
180 प्रश्न प्रत्येक याच्यात केलं त्यांनी. माझं काही म्हणणं नाही. हे सगळं करा. 1 महिना द्या, 2 महिने द्या, कायमचा निकाल लावा की ओबीसी किती. आम्ही खोटे आहोत तर खोटे आहोत, ठीक आहे. परंतु 1931-33च्या इंग्रज सरकारनं केलेल्या जात गणनेत 54% आहे. मंडल आयोगाने जो बघितलं त्याच्यामध्ये पण 54%, आणि बिहारमध्ये तर 63% निघालेले आहेत. तुम्ही आमची जात गणना करा, मग समजेल की ओबीसी किती आहेत, मराठा किती आहेत. ओबीसीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या जाती आहेत, त्या किती आहेत ते त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. तर ह्या कुणबीकरणाला आमचा विरोध आहे, सगळे सोयीला विरोध आहे. जातगणना करा असं आम्हाला पाहिजे आहे. आणि आता शिवीगाळ आणि दादागिरी रोज रोज धमक्या चालू आहेत. माझा काहीतरी वाईट उच्चार करून माझ्या नावाचा त्याला तर टपकवणारच, तो टपकेलच. म्हणजे गल्लीतली जी आहे ना ती भाषा असते, गुंडा भाषा गँगवाल्यांची, याला टपकवलं काय आणि त्याला टपकवला काय काय त्या भाषेत. बरं एवढंच नाही, तिथे जे गेले आमचे डिव्हिजनल कमिशनर इज अ व्हेरी सिनियर ऑफिसर, कलेक्टर आणि SP, त्यांना तुम्ही भाडकाव आहेत, त्यांना आईवरून शिवी दिली. बरं त्यांना दिली तर दिली. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, इथे खाली बसलेले आहेत हे, आणि कुशाल मुख्यमंत्र्यांना शिवी. अरे जो महाराष्ट्र छत्रपतींनी निर्माण केला, त्या महाराष्ट्राचे आज ते प्रमुख आहेत, त्यांना तुम्ही शिवी देता आईवरून. फडणवीसला शिवी आईवरून, अजित पवार आईवरून शिव्या, छगन भुजबळ तर देतात आईवरून. ही कुठली संस्कृती आहे आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे? हे सगळं तिकडे त्यांना जवळपास जे आहेत सरकारी अधिकारी असतील का ते चिवटे म्हणून जे आहेत ते चिवटे जे आहेत ते कोण अधिकारी, त्यांना पण चिवटे बिवटे करून त्याचे पण त्यांनी करून टाकले. काय म्हणतात ते त्यांच्या भाषेमध्ये. त्यांनी सांगितलं असताना सुद्धा मुंबईमध्ये यायची, नवी मुंबईपर्यंत यायची गरजच नव्हती ना. हे सगळं कारण अजय महाराज बारसकर हे तुकाराम महाराजांचा भंडारा जो डोंगर आहे तिथले हे महाराज आहेत. कदाचित ते तुकाराम महाराजांच्या वंशावळीत असतील नसतील, पण तुकाराम महाराजांचे परमभक्त आहेत. ते 2006 पासून या मराठा आरक्षणासाठी काम करतायत. मोठमोठे मोर्चे काढले, त्यामध्ये सुद्धा ते होते. आणि आता सुद्धा अगदी अलीकडपर्यंत जे आहेत हे अजय बारसकर हे त्यांच्याबरोबरच काम करत होते, या जरंगेबरोबर. जरंगे जेव्हा ज्याचं उपोषण केलं आणि ते मान टाकायचं त्याचं नाटक सुरू झालं, त्यावेळेला ते त्यांना सांगायला गेले की बाबा काय मी अमुक अमुक आहे. आणि त्यांना एक माझे तुकाराम महाराजांचा आपल्याला संदेश आहे, आपण पाणी प्या पाणी प्या. काय म्हणाला, हे तुकाराम आणि बेकाराम आणला, इथं संत बिंत नाही म्हण. बघ त्यांचा अपमान केला. म्हणजे तो आम्हाला सोडत नाही, तो मुख्यमंत्र्यांना सोडत नाही, अधिकाऱ्यांना सोडत नाही, संतांना सुद्धा सोडत ना. आणि तेव्हापासून जे आहेत म्हणजे अजय महाराज बारसकर जे आहेत हे वेगळे झाले. आणि त्यांनी म्हटलं आता नाही, आता मी हे सगळं बाहेर काढणार. आणि त्यांनी जो एक त्यांची जी काय व्हायरल होते आहे एक क्लिप्स, त्याच्यामध्ये ते पाहिजे की जरांगेला उद्देशून ते म्हणतात तुम्हाला मारून टाक, मी तयार आहे, मी पण जातीवंत मराठा आहे, असं ते अजय बारसकर महाराज म्हणतात. आणि ते हेही म्हणतात की तू ढोंग करू नको, तुम्हाला माहिती आहे की तू सगळं काय ब्लँकेट गोधडी अंगावर घेतो आहे आणि आतमध्ये सगळं काही मोबाईल बघतो आहे तू, हे सगळं मला माहिती आहे. आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि त्यावेळेला त्याने दुसरा आणखीन एक मनुष्य जो कोपर्डीच्या खटल्यामध्ये, जो कोपर्डीचा खटला झाला
त्याच्यामध्ये जरंगेने तिथल्या काही लोकांना त्या जो इसम आहे त्याचे वडीलसुद्धा म्हणाले की आम्हाला सांगितलं की बाबा असं असं आपल्याला झेंडा लावायचा आहे काय भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि अमुक आहे तमुक तुमचा मुलगा मला पाहिजे आणि त्याला ते घेऊन गेले त्याचे वडील म्हणतात आणि मग अशी ती 5-6 मुलं त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊन ते जे कोण आरोपी आहे त्यांना मारहाण करा आणि त्यांनी तशी मारहाण केल्यानंतर कोर्टात त्यांना 5 वर्षाची सजा झाली आणि तो 2 वर्षानंतर आता बाहेर आला पॅरोलवर आला कसा आहे का तो भाग वेगळा असेल पण तो यांनी अजिबात आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्हाला काडीची मदत केली नाही आणि म्हणून तो हात जोडून त्याचं नाव आहे बबनराव वाळेकर तो हात जोडून सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठा समाजाच्या युवकांनो हा जो सांगतो आहे याचं आंदोलन बहकत चाललेलं आहे कोणी दगड थोंडे हातात घेऊ नका एसटीचं नुकसान करू नका सजा झाली तर तुम्हाला कोण बघायला येणार नाही हे आमच्याकडे बघा आम्ही आज भुगतो आहोत आणि त्याने पुढे असं सांगितलं मी नाही ते त्या क्लिपमध्ये आहे त्याने असं सांगितलं की पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेला तिथल्या राजेश टोपे यांनी किरण तारक यांच्या घरी मिटिंग घेऊन दगड गोळा करायला सांगितले असं ते बबनराव वाळेकर त्याच्यामध्ये त्या क्लिपमध्ये बोलत आहेत आणि मग ते दगड गोळा करण्यात आले आणि 80 पोलीस आणि महिला पोलीस यांना जखमी करण्यात आले दुर्दैवानं जे आहे नंतरचा पाठ लाठी हल्ला तो प्रसिद्ध झाला पोलिसांचा नाही आता टोपे आणि ते जे काय आहे ते वाळेकर म्हणून जो आहे तो त्या क्लिपमध्ये बोलतो आहे पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची की काय आहे पोलीस करतात काय मला काय कळत नाही त्यांनी बघायला पाहिजे ना हे काय करतायत आणि त्या बारस्कर महाराजांनी सुद्धा सांगितलं की अजिबात हे चुकीचं चाललेलं आहे हे सगळं अगोदर ठरलेलं होतं तयार झालं होतं सरकारचे अधिकारी सगळं करायला नवीन मुंबईपर्यंत जायचं आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत बंद खोलीमध्ये चर्चा करायचं काहीच कारण नव्हतं ते परत असंही म्हणतात जालन्याच्या तिकडच्या कुठच्या कन्हैया हॉटेलमध्ये काय काय झालं काय हे आम्हाला सगळं काय कल्पना आहे वगैरे वगैरे सांगतात आता त्याचीच माणसं जे आहेत हे सगळं खरं बोलायला लागले आणि त्याचीच माणसं सांगतात की बाबांनो आंदोलन करू नका हिंसा करू नका आणि आताच आपण पाहिलं काल परवासुद्धा जे आहे काही इष्टा तोडण्यात आल्या दुकानं बंद करण्यात आले आणि आमच्या अनेक लोकांना जे आहे ओबीसीच्या लोकांना मारहाण करण्यात येते आहे काय एक महिला जी आहे तिथली आमची तिला मारहाण केलं कितीतरी केसेस आहे सगळ्या केसेस अशा माझ्याकडे येत आहेत काय मारहाण करतायत काय नगर जवळा तर मानवत जिल्हा मुंजाबावर असो याच्या घरामध्ये विजय मिरवणूक केली आणि घरामध्ये घुसून त्या महिलांनासुद्धा मारहाण केली या इथं नंतर हॉकी स्टिकने मारहाण केलेली आहे काय अनिकेत भागवत आणि त्यांना तिकडे यवतला त्याच्यानंतर हे त्याचं जे अशा अनेक ठिकाणी जे आहेत मारहाण चालू आहे आता काय सांगायचं काय आणि आम्हालासुद्धा ते सांगतातच आहे की जे आहे नादी लागू नको भुजबळ तुला टप्पूनच टाकेल आहे का सगळ्या विषयात सर तुम्ही सगळे गंभीर आहे सर गृहमंत्र्यांच्या कानावर गोष्टी करताय या संदर्भात तुम्ही कायदेशीर कारवाई करावी जरांगेवरती अशा पद्धतीची मागणी केली अहो तुम्हाला तर सांगतो अगोदर लोकांना तर कळू द्या कायदेशीर तर आम्ही करूच पण लोकांना कळू द्या की हा जरांगे काय माणूस आहे आणि काय हा बोलतो आहे आणि हिंसेला प्रवृत्त करतो आहे आणि म्हणून मी तर म्हणेल खरोखर मी तर मरायला सुद्धा तयार आहे मी मराठा समाजावर अन्याय करू इच्छित नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या माझी पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आजसुद्धा मी हात वरती करून तिसऱ्यांदा एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी बिल केलं तयार केलं कायदा मी हात वरती केला फडणवीसने कायदा तयार केला मी हात वरती केला आज एकनाथराव शिंदेने हा कायदा तयार केला मी हात वरती केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीवर अन्याय करू नका एवढं सांगतो दामट टाकून टाक
आणि म्हणून मी तर सांगतो, माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगेलाच पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे, अरेस्ट केलं पाहिजे. त्याची जबाबदारी आहे. प्रोव्होक करणं, अशा रीतीने कोणावर हल्ला करणारा हा सुद्धा गुन्हा आहे. मला कळत नाही की देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करत आहे, पोलीस लोक काय करत आहेत. लोकांना मारहाण होते आहे. 3-3 वाजेपर्यंत DJ वाजवले जात आहेत. माझ्या नावाने घाणेरडे गाणी जे तयार करण्यात आले, ओबीसीच्या घरासमोर मुद्दाम शिवीगाळ करण्यात येते, मारहाण करण्यात येते आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी आणि डिपार्टमेंट पोलिसांचं जे आहे, ह्या सरकारने जे आहे हे सगळं सांभाळलं पाहिजे. आतासुद्धा जे आहे मराठा समाजाला तुम्ही काय द्यायचं ते द्या, माझं काही म्हणणं नाही. आणखीन द्या, विद्यार्थ्यांना द्या, त्यांना द्या, सगळ्यांना द्या. आता असं आहे, हे जे आहे काय कुंभकर्ण टाकळी काय स्टेटस ठेवलं म्हणून मारहाण झाली. आता आमचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे, तुम्हाला काय मराठा समाजाला द्यायचं द्या काय, परंतु ज्याप्रमाणे त्यांना वसतिगृह दिली, आमची पण वसतिगृह द्या. त्यांच्या सारथीसाठी ज्याप्रमाणे तुम्ही जागा दिल्या 1 रुपयामध्ये फुकट, तसं आम्ही जर जागा महाज्योतीला मागितल्या तर 100 कोटी द्या, 80 कोटी द्या, आणि त्या जागा फिरत राहतात, एकसुद्धा आमचं अजून होईना. तर आमचं आता असं म्हणायला आम्ही म्हणतो, जे मराठा समाजाला दिलं आहे कृपा करून ते आता ओबीसी समाजाला द्या. जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळतं आहे, मुलांना मिळतं आहे, कर्ज मिळतं आहे, तेच कर्ज वसतिगृह का किंवा महिना 6,000 रुपये त्यांना मिळतात, ते सगळं जे मराठा समाजाला मिळतात कृपा करून ओबीसी समाजाला द्या, अशी उलटी मागणी आता मी करतो आहे. कारण फार मोठ्या ज्या आहेत गोष्टी त्यांना मिळाल्याबद्दल दुःख अजिबात नाही, परंतु आम्हाला न मिळता आमचं न पुढे करून ते घेतात आणि ओबीसीला मिळतच नाही. त्यामुळे ओबीसींना सुद्धा द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मग साधं महामंडळ असेल त्याला 300 कोटी असतील तर आम्हाला 47 कोटी आहेत ओबीसीला. अशाच प्रमाणे हे सगळं काय आहे. तर अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं, आम्हाला आनंद आहे. आम्ही पण पहिल्यापासून तेच सांगत होतो. परंतु आता ओबीसींवर अन्याय करू नका, ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, ओबीसी बांधवांना भगिनींना मारहाण करू नका, शिवीगाळ करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणाला की देवेंद्र फडणवीस सरकारचं गृह मंत्रालय काय करतंय, कारण अशा धमक्या येत आहेत. तुम्ही आता विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला, अध्यक्षांनी त्यावरती तुम्हाला सुरक्षा दिली जाईल असं सुद्धा म्हटलं. पण या संदर्भात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटला आहात का, त्यांना याची कल्पना दिली? त्यांना माहिती आहे, सगळं सांगितलं आहे त्यांना. पण तुम्ही काही विशेष हो केली आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना अरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक तर मी त्यांना सांगितलं असणार, किंवा रोज सकाळी 8 वाजता ते आमचं जे काय हेर खातं जे आहे SID 8 वाजता ब्रीफिंग असते. कोणी कोणाला धमकी दिली, कोणाला काय केलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एवढे सगळं दाखवतात, ते पोलिसांना, SP ना, कोणा कमिशनरला दिसत नाहीत का, सरकारला दिसत नाही का, हे तुम्ही दाखवता नाही सगळं काय काय चाललेलं आहे. कुठे मारहाण होते, कुठे बस जाळली जाते, कुठे धमक्या दिल्या जात आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की आता बरं एवढं करून तो आज थांबायला तयारच नाही ना. ते मारुतीचं शेपूट ते वाढतच जाणार आहे. हे दिलं तर ते द्या, ते दिलं तर ते द्या, ते दिलं तर ते द्या. एक माणूस सगळ्या महाराष्ट्राला वेठीच धरतो, आणि तेही आमदारांची घरं जाळून, लोकांचे हॉटेल्स जाळून, सेक्रेटरीजना, मोठ्या अधिकाऱ्यांना आईमाईवरून शिव्या देऊन, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला आईमाईवरून शिव्या देऊन वेठीच धरतो महाराष्ट्र. त्याच्यावर काही कारवाई काय? अहो, मुख्यमंत्र्यांवर एक काहीतरी जर आम्ही काय म्हणतात ते तुम्ही पोस्ट टाकली तर पोलीस ताबडतोब उचलत आहेत आणि शिवी दिली ना सगळ्यांच्या समोर. त्या TV वर आलं ना सगळं, पोलीस काय करतात?
पोलिसाला सांगायला पाहिजे का सगळं माफ केलेलं आहे, मग सांगा त्यांना की त्यांना सगळं माफ केलं. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जनतेच्या समोर याव्यात काय, आणि शासन एवढं सकारात्मक आहे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देणं, त्यांच्या विद्यार्थिनींना सहकार्य करण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सांगतो की द्या तुम्ही त्यांना, ओबीसींना पण द्या, ओबीसीनं अन्याय करू नका. ही सामंजस्याची भूमिका आज एवढी वर्ष जी आहे या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. एक माणूस तर सगळ्यांना वेठीस धरू शकत नाही, मग सरकार घाबरतंय का जरांगेंना? सरकार का घाबरतं जरांगेंना की एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत आहेत तर त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो? मी पूर्ण सरकार नाही, माझ्यावरती जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, काय म्हणतात ते तुमचे होम मिनिस्टर्स आहेत, कायदा खातं आहे, त्यांनी ते बघावं ना. मी तर आमच्या व्यथा सांगितल्या आणि ते आज नाही, रॅलीज म्हणून सुद्धा सांगतो आहे, मी ओपनली सांगतो आहे हे सगळं चाललं आहे असं. ते शुक्रेंच्या नियुक्तीविरोधात तुम्ही कोर्टात जाणार होता, त्याच्याआधी तुम्ही सांगितलं होतं की त्यांची नियुक्ती वैध नाही. त्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी असं पटलावरती हाऊसमध्येच सांगितलं की त्यांची नियुक्ती पण वैध आहे, त्यांनी अहवाल दिला तो पण वैध आहे. आणि ठीक आहे, आता जे काय कोण आता ते आता असं आहे ना, या सगळ्या गोष्टी कोण ना कोणतरी कोर्टात जाणारच आहेत काय, आणि असं कुणी ना कोणीतरी जे आहे जाणारच आहे कोर्टामध्ये. त्यामुळे पहा काय होतं ते. आता असं आहे की 3 न्यायमूर्ती, एक त्यातले चीफ जस्टिस आहेत रिटायर्ड, आणि 3-4 रिटायर्ड जस्टिस यांनी सगळं तिथे जे आहे त्यांचा कलेक्टिव्ह विजडम, म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात, सामुदायिक शहाणपण वापरून हा कायदा तयार केलेला आहे काय. त्यामुळे तो टिकावा असं आमच्यासारख्या जो जास्त कायदे काही माहीत नसलेल्या माणसाला वाटतं. तुम्ही जे कागदपत्रामध्ये जे काही फेरफार किंवा खोटी कागदपत्र जे दाखवले आणि त्यामुळे जे काय आता जे सर्टिफिकेट दिले जाते, तर त्या सगळ्यांना चॅलेंज करण्यासाठी किंवा ही सर्टिफिकेट रद्द व्हावी याच्यासाठी काय कायदेशीर लढाई? आता असं आहे ना, ह्याच्यामध्ये पण असे कायद्याचे आता सगळ्यांना काय सामूहिकरित्याने ऑपोज करू शकतो का, त्याची मला काय कल्पना नाही, पण त्याला सुद्धा चॅलेंज होईल. नाहीपेक्षा मला आठवतं पुण्याला काही लोकांनी खोटी सर्टिफिकेट घेतले, नगरसेवक झाले, प्रत्येकाच्या विरुद्ध आम्हाला केस लढावी लागली, त्याला झाली 8-10 वर्ष झाली हां असं, आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. त्यावेळेला ते जे आहे ते रद्द झालं. आता यांनी जर लाखो खोटे सर्टिफिकेट दिले, कुठे आता लाखो केसेस करू शकतो, आमचं आयुष्य निघून जाईल त्याच्यामध्ये, संपून जाईल. एक शेवटचा सर, तुम्ही एवढं सगळं सांगितलं की सगळे सोयरे हा शब्द कशा पद्धतीनं असंवैधानिक आहे असं तुम्ही सांगितलं, पण मग हे तुम्ही ज्या वेळेला परिपत्रक निघालं त्यावेळेला त्यापूर्वी सरकारला सांगितलेलं नव्हतं का? त्यांच्यासमोर हा मुद्दा चर्चेला गेला नाही का? आज तुम्ही आम्हाला सांगताय की हा असा आहे ना, त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी सगळ्या कायद्यांचा त्या पाठीमागच्या जे काही निकाल जे आहेत त्या निकालाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे ना. नाही, तुम्हाला सांगायचं नसेल तर मी नाही सांगणार, तुम्हाला सांगायचं नसेल तर नाही सांगणार, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. कुठं कशाला विचारता, तुम्हाला माहिती माझी भूमिका काय आहे ते, मग संपलं तर. तुम्ही म्हणताय की एक माणूस सरकारला वेटीस करतो, सगळ्यांना वेटीस करतो. आरक्षणाविरोधात मराठा संघटना आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात गेल्या होत्या. तो एक परत सराटे, बाळासाहेब सराटे, तो म्हणतो या सगळ्या ओबीसींना त्यांचं आरक्षण रद्द करा, कारण ते कुठल्याही आयोगाच्या मार्फत आलेले नाहीत. असं आहे की त्या बाबतीत मला सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाणांच्या वेळेला मुख्यमंत्री असताना दिल्लीतून सांगण्यात आलं की राज्याने आपापलं ठरावं, आणि यशवंतराव चव्हाणांनी जे आहे BD देशमुख कमिटी नेमली, त्यावेळेला सगळा अभ्यास झाला आणि त्यानंतर जे आहे हे आरक्षण जे आहे मिळालं. त्याच्यानंतर मंडल कमिशनने अभ्यास केला, त्यानंतर आरक्षण मिळालं. हे आरक्षण 9 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, आणि हे टिकलं. त्या इंदिरा सहानी केसमध्ये तोपर्यंत जे आहे आयोग हा विषय नव्हता. हा 93 नंतर जो आहे
हा आयोग हा विषय आला आणि त्यांनी सांगितलं की यापुढे आयोग नेमा, त्याच्यात अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत, आयोग नेमून मग आरक्षण द्या, त्याच्यापुढे पण हे त्याच्या अगोदर सगळे झालेले आहेत आणि घटनापीठाने मान्य केलेलं आहे. आणि त्या आयोगामध्ये असंही म्हटले त्या इंदिरा साहनी केसमध्ये की आजकाल अनेक खोटी सर्टिफिकेट घेतली जातात, दबावाखाली आरक्षण दिलं जातं, परंतु अशा रीतीने दिलेलं आरक्षण त्याला चॅलेंज करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि शासनानं कोर्टानं हे अशा प्रकारचे जर का आदेश असतील तर ते रद्दबातल करावेत असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मी तुम्हाला आता सुद्धा दाखवू शकतो. तर ते आहे पूर्वीच आहे. पुढे मला असं वाटतं खूप झालेलं आहे, आता एवढं पुढे तुम्ही दाखवणार पण नाही, तुमच्याकडे वेळ पण नाही. धरतो ना तुम्ही म्हणता एक माणूस राज्याला वेठीस धरतोय, असं एक राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणतोय, मग सामान्य माणसांनी काय करायचं? ते आता तेच तर जे आहे, अरे मंत्र्याला जर म्हणतात की टपकून टाकेन तर बाकीच्यांचं काय? मुख्यमंत्र्याला आई माईवरून शिव्या देतो, होम मिनिस्टरला आई माईवरून शिव्या देतो. आता माझ्यापेक्षा तर ते सिनियर आहेत ना, म्हणजे हे याच्यामध्ये नाही मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून नाही, परंतु पदाने त्यांच्या हातामध्ये सगळं डिपार्टमेंट आहे, पोलीस आहे, कायदा आहे, सगळं आहे. त्यांना विचारा ना. हे माझी कैफियत तर मी मांडली तुमच्यासमोर. आज जेव्हा सेलिब्रेशन झालं आरक्षणानंतर ते मोठं सेलिब्रेशन विधानभवनाबाहेर झालं, मात्र देवेंद्र फडणवीस होते, मुख्यमंत्री होते, अजित पवार तिकडे नव्हते. अरे बाबा तुम्ही जे आहे ना कुठूनही काय इन्फ्लुएन्स करता. अरे 26 तारखेला आता किती तारीख दिवस राहिले? 5-6 दिवस राहिले. तो अर्थसंकल्प सादर करायचा आहे, ते घेऊन बसले ताबडतोब ते अर्थसंकल्प. त्यामुळे ते नव्हते. असं काय कर. आणि त्याच्यानंतर आता ते सगळं संपल्यानंतर ही काय म्हणतात त्याला बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी होती, त्याला सुद्धा अजितदादा नव्हते, कारण ते अर्थसंकल्प घेऊन बसले ते करायला. त्याच्यामुळे तसं काहीतरी चुकीचं काय घ्यायचं कारण नाही. सर, लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा कुठला फॉर्म्युला ठरला आहे का? आणि मला काय मागणी? आय एम टू स्मॉल टू से समथिंग ऑन दॅट. पण काय किती जागांची मागणी असणार आहे? मला काही कल्पना नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, शिंदे साहेबांना जेवढ्या जागा मिळतील तेवढं अजितदादांना मिळतील, बस एवढंच मला माहिती. बाकी आहे मला माहिती. सर हिंदी में सवाल है कि आज 10% आरक्षण जो है विधेयक मंजूर कर लिया गया है. हाँ मराठी काढायचं एक मिनिट काढा आणि मोकळे होईल. थैंक यू. ठीक है चलो मराठी लोगों को जाने का है, त्यांनी जा बाहेर चहा वगैरे घ्या. चला बाकीचं आमचं हिंदी असेल तर आटपून टाकू. आम्हाला पटापट कोणाचं कोणाचं काढायचं? आता मग शांत बसा. शब्द दाखवला. सर हिंदी में सवाल ये जानना चाहते हैं कि आज 10% आरक्षण का विधेयक मंजूर कर लिया गया है, ऐसे में आपको लग रहा है कि एक तरफ से 10% आरक्षण, दूसरी ओर से कुणबी मराठा सर्टिफिकेट भी चाहिए और फिर ईडब्ल्यूएस भी चाहिए? मेरा हमारा यही आरक्षण. अरे भाई हमारा जो है मिनिस्टर होके भी जब मैं जो है खुली बात कर रहा हूँ आपके सामने, तो हमारा यही तो रोना धोना है कि मराठा समाज को अलग से आरक्षण देने की बात मैं पहले से कह रहा हूँ कि उनको जो है ओबीसी में मत डालो, ओबीसी कोटा को आप डिस्टर्ब मत करो, उनको अलग से आरक्षण दे दो. पहले पृथ्वीराज चौहान सरकार ने किया था, हमने सपोर्ट किया था अलग आरक्षण के बिल को. फिर फडणवीस सरकार ने किया था, उस कानून को भी हमने सपोर्ट किया था अलग आरक्षण के लिए. आज शिंदे सरकार ने अलग आरक्षण देने के लिए कानून बनाया, हम उसको भी सपोर्ट किया है. हमारा कहना यही है कि तुम ओबीसी में जो है पिछड़े वर्ग का जो आरक्षण है पिछड़ों का, उसमें मराठा समाज को मत डालो, क्योंकि कई बार जो है
कई आयोग उन्होंने उसको नकारा है, सुप्रीम कोर्ट ने भी उसको नकारा है, अलग से दे दो। मगर वो जो कुनबी सर्टिफिकेट लेकर बैकडोर एंट्री कर रहे हैं, और कई जगह जो मैंने आपको बताया जो गलत जो है, जो मराठा लिखा है सर्टिफिकेट, वहाँ जो है वो निकाल के अलग शाही से अलग जो है उसका अक्षर दिखाई दे रहा है कि कुनबी लिख देते हैं, मराठा कुनबी, कुनबी मराठा, मराठी कुनबी, कुछ भी लिख देते हैं। और ऐसे हजारों जो है हमारे पास जो है पेपर आ रहे हैं। हमारा कहना है कि गलत ढंग से जो है ऐसे ओबीसी में उनको मत घुसाओ। और अब आपको मराठा आरक्षण अलग से मिला है 10% अलग से सिर्फ एक जाति को, तो फिर आप सिर्फ 17% आरक्षण जो बाकी रहा है, जो जैसे कि घुमंतु और सबको दे देकर जो विजेंटी को देकर तो उसमें 374 और जातियां हैं, तो आप उसमें मत आओ। ये तो हम कह रहे हैं। और वो जाएंगे बोल रहा है कि हमको कुणबी में ही होना, ओबीसी में ही होना, मराठा में भी होना, EWS जो मोदी साहब ने दिया है 10% उसमें भी होना, सब जगह होना। एक तो उसको समझता नहीं कि कानून, नियम, संविधान क्या है, आरक्षण किसके लिए है। आरक्षण ये गरीब हटाओ का प्रोग्राम नहीं है। वो कुछ तो समझने के लिए तैयार नहीं, सिर्फ जो है दादागिरी शुरू है। MLA के घर जलाए, होटल जलाए, कई सारी बसेस तोड़ी, और एक डर पैदा जो है राज्य में पैदा हुआ। हम लोगों को भी जो है गालियाँ बक रहा है, मारने की भाषा बोल रहा है, ख़त्म करने की भाषा बोल रहा है। कुछ लोग जो है हमारे सेक्रेटरी, बहुत सीनियर ऑफिसर, कलेक्टर, SP, डिविजनल कमिश्नर बोल रहे हैं उसको कि भाई तुम वो जो है भूख हड़ताल छोड़ो, पानी पियो। उनको माँ बहन से गाली देती है। अच्छा, ऊपर जो है छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा लगी हुई है और उनको ही गाली दे रहा है क्या? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उसको माँ बहन से गाली, फडणवीस को, अजित पवार को, हमको सबको माँ बहन से गाली दे रहा है। तो ये ऐसा आदमी जो है, ये महाराष्ट्र की संस्कृति कभी भी नहीं थी। तो सर गलती तो सरकार की ना, सरकार क्यों सुन रही है? अगर कोई गाली देता है तो कानून जुर्म है, तो आप तो वही तो आपके जरिए मैं वही तो बोल रहा हूँ कि धमकियाँ आ रही है, गालियाँ दे रही है। अगर दूसरा कोई गाली दे तो क्या पुलिस चुप बैठे, मंत्री चुप बैठे? क्या उसके ऊपर कार्रवाई नहीं होगी? तो अभी खुले आप जब ये सारे चैनल्स भी दिखाते हैं कि किस ढंग से गालियाँ दी जा रही, दे रहे हो, तुम्हारे जो है कई सारे अखबार छप रहे हैं, तो और क्या चाहिए? सर अभी दूसरा सवाल ये कि अब जबकि स्थिति ये है, क्या लगता है कायदे की जो कसौटी है, कानून की कसौटी पे ये आरक्षण टिक पाएगा? क्योंकि जो 10 देखिए, इसमें जो है जो कमेटियाँ बनी अलग अलग, उसमें भोसले साहब के, दिलीप भोसले साहब के अंदर एक कमेटी बनी। खुद दिलीप भोसले साहब ये रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ द हाई कोर्ट है। फिर दूसरे जो है वो भी जस्टिस हाई कोर्ट, ये भूतपूर्व है, रिटायर्ड है। और शुक्रे जो आयोग जिनके जो अध्यक्ष थे वो भी रिटायर्ड हाई कोर्ट जज है। अब इतने सारे हाई कोर्ट के जजेस जो है एक जगह आकर ये कलेक्टिव विजडम से काम कर रहे हैं, अपना सारा ज्ञान बटोर रहे हैं। तो हम तो कोई लीगल आदमी है नहीं, तो हमको लगता है कि वो जो बनाया उन्होंने वो टिकना चाहिए और मराठा समाज को आरक्षण मिलेगा। आपके बाद आप ये उम्मीद करते हैं कि जो मराठा आरक्षण लेके जो आंदोलन शुरू है, जो एक आक्रामक आंदोलन महाराष्ट्र देख रहा है, अब तो कम से कम वो खत्म हो जाना चाहिए। खत्म होना चाहिए, मगर ये खत्म नहीं होगा। अब वो जरेंगे बोल रहा है कि हमको ये ऐसा अलग आरक्षण वो छोड़ दो, हमको ओबीसी में ही आरक्षण दो, और हमको जो सगे संबंधी जो है उनको सबको आरक्षण दे दो। हालांकि सगे संबंधी के बारे में
कई सारे हाई कोर्ट के जो है जजमेंट आए हैं, और ये सगे संबंधी ये किसी भी धर्मशास्त्र, हिंदू धर्मशास्त्र में, स्मृति में, इधर उधर, या मुस्लिम धर्मशास्त्र, क्रिश्चियन धर्मशास्त्र, या किसी भी कानून में ये लिखा नहीं है सगे संबंधी। कानून की दृष्टि से अगर देखा जाए तो ये तो जनरल जो है आमतौर पर हम लोग बोलते हैं, मगर कहीं भी जो है ये लिखा नहीं है। तो ये कैसे दिया जाएगा? मगर वो मांग रहा है, ये बस सबको ओबीसी में दे दो। और ये कहा है हाई कोर्ट जजेस ने कि ऐसे अगर हम देंगे तो सारा मराठा समाज महाराष्ट्र का ये ओबीसी बन जाएगा, और फिर ओबीसी को आरक्षण देने का जो मतलब है वही खत्म हो जाएगा। सर सवाल यही था कि एक तरफ आरक्षण दिया जाता है, वहीं दूसरी तरफ मनोज आर्य जी यही कह रहे हैं कि ये पॉलिटिकली जो है बिल है, लोकसभा के लिए लाया गया, चुनाव के लिए जो है सरकार ने ये बिल पास किया है। किस तरह से देखते हैं इन चीज़ों को? अभी भी जो है हम उसको पूछो ना, अरे एक तो जो है वो लिखा पढ़ा आदमी नहीं है, उसको कानून क्या है मालूम है, संविधान क्या है पता नहीं है, इतिहास में क्या क्या हुआ 75 सालों में कुछ भी मालूम नहीं है। कहाँ आरक्षण मिलता है? आरक्षण ये गरीबी हटाओ का प्रोग्राम नहीं है, ये भी उसको मालूम है। उसको सिर्फ 2 लफ्ज़ आते हैं, हमारा आमचे लेकर मतलब हमारे बाल बच्चे वो भूखे मरते। अरे भाई, उनके शिक्षा के लिए और जो गरीबी जो है गरीब लोगों के लिए मोदी साहब है, महाराष्ट्र सरकार है, कई सारी जो है योजनाएं दे रही है। मगर आरक्षण जो है, जो दबे हुए हैं, कुचले हुए हैं, उनको दिया जाता है। वो तो समझता ही नहीं है, वो बोलते हम भी गरीब हैं, हमारा बाल बच्चा क्या खाएगा, यही चला है उसको, तो हम उसको क्या बोलेंगे।